नमस्कार. मोदीच्या कार्यकाळात 17 लाख लोकांनी भारत सोडला असा आरोप वंचित बहुजन समाज आघाडीचे डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. आता बघा, एका बाजूला प्रकाश आंबेडकर BJPवर म्हणजेच मोदीवर टीका करतात की मोदीच्या कार्यकाळात लोकांनी देश सोडला कारण त्यांना एकतर नोकऱ्या नव्हत्या किंवा त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात अन्याय करण्यात आला, त्यांच्यावर धर्माच्या बाजूने किंवा वेगवेगळ्या बाजूने त्यांना वंचित ठेवण्यात आलं. त्यामुळे तरुणांनी किंवा भारतीय नागरिकांनी देश सोडला असं प्रकाश आंबेडकर म्हणतात. म्हणजे प्रकाश आंबेडकर हे मोदीवर टीका करतात, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकाळावर ते करत असलेल्या कामावर टीका करतात. आणि दुसऱ्या बाजूला बहुजन वंचित आघाडी महाराष्ट्रभर उमेदवार उभे करते आणि त्याचा फायदा नकळत BJPला होत असतो. हा फायदा होत असताना काँग्रेसचा तोटा होतो किंवा इतर पक्षांचं नुकसान होतं. त्यांचे उमेदवार वंचितच्या उमेदवारामुळे पडतात आणि त्या ठिकाणी BJP निवडून येतो. म्हणजे एका बाजूला तुम्ही BJPवर टीका करायची, मोदीला बोलायचं, आणि एका बाजूला जे मोदीच्या विरोधात लढतात त्यांच्या विरोधात तुम्ही लढून त्यांचं नुकसान करायचं. याला म्हणतात राजकारण. आणि असं राजकारण जर असे नेते करत असतील तर सामान्य माणसांना काय कळणार की हे नक्की चाललं काय, असा सगळा प्रकार आहे. नमस्कार.